सुखवस्तू मंडळींचं गॅस अनुदान बंद होईल की काय असा प्रश्न आता उपस्थित झालाय, कारण 10 लाखांवर उत्पन्न असणाऱ्यांना अनुदान नाही। केंद्र सरकार लवकरच असा निर्णय घेण्याची शक्यता आहे। उत्पन्नाच्या माहितीसाठी प्राप्तिकर विभागाचीही केंद्र सरकार मदत घेणार आहे। देशातल्या कोट्यावधी लोकांना मात्र या गोष्टीचा फटका बसणार आहे। आपण अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी प्रवीण वाकचौरे यांच्याकडून। प्रवीण, नेमकी अधिक काय माहिती आहे, कारण आता सुखवस्तू लोकांना अनुदान मिळणार नाहीये? नक्कीच मानसी, कारण की 10 लाखांचं उत्पन्न ज्यांचं असणार आहे त्यांना कदाचित आता हे सिलेंडर मिळणार नाहीये। जे वर्षाला 12 सिलेंडर जे मिळतात ते आता मिळण्याची शक्यता कमी आहे, कारण की असाच लवकरच निर्णय केंद्र सरकार घेण्याच्या विचारात आहे। उत्पन्नाची जी माहिती आहे ती देखील केंद्र सरकारने प्राप्तिकर विभागाकडून मागितली आहे। त्यामुळे एकंदर गरिबांना हे जे सुविधा आहेत त्या मिळाव्यात आणि श्रीमंत लोक आहेत ज्यांना ज्या सिलेंडरची गरज नाहीये किंवा ज्यांना ते सिलेंडर ते म्हणजे ज्या सिलेंडरचा ते वापर पैसे देऊन घेऊ शकतात, अशांना यातून सूट न देता त्यांना पैसे देऊन हे सिलेंडर घेता यावे आणि त्यांना ते अनुदान मिळू नये यासाठी आता केंद्र सरकार विचार करते आणि लवकरच असा निर्णय घेण्याची शक्यता आहे। धन्यवाद प्रवीण दिलेल्या माहितीबद्दल। तर सुखवस्तू मंडळींचं गॅस अनुदान बंद होण्याची आता शक्यता आहे। 10 लाखांच्या वर ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना गॅसवरचं अनुदान मिळणार नाहीये।